सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. अहिल्यानगर पुणे रोडवरील चास परिसरामध्ये संदीप उद्योग समूहाच्या हॉटेल सचिनचा शुभारंभ सिने अभिनेते सोनू सूद यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अभिनेते सोनू सूद यांनी स्वतः हॉटेलची पाहणी केली. त्यांची पहिली भेट हाँगकाँग या ठिकाणी संदीप उद्योग समूहाच्या मिळालेल्या पुरस्कार प्रसंगी झाली. एखाद्या शहराची प्रगती आणि ओळख ही त्या शहरातील उद्योग व्यवसायावर अवलंबून असते. उत्कृष्ट हॉटेल्समुळे व्यवसायाला चालना मिळते. संदीप उद्योग समूहानं ग्राहकांचा विश्वास संपादन करत महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, असं सिने अभिनेता सोनू सूद यांनी म्हटलंय. पहले तो नमस्कार सब लोगों को. आप इतनी बड़ी तादाद में आए हो, आप लोगों के लिए तालियां बनती हैं सबसे पहले तो. और आज पूरे कोतकर परिवार को मैं दिल से बधाई देता हूं. मुझे याद है कि मेरी जब पहली दफ़ा मुलाकात हुई थी हांगकांग में हुई थी, जहां पर आदित्य राजे जी और उदय राजे जी को अवार्ड मिला था. और उस समय मंच पे उन्होंने कहा था कि हम एक ऐसी बड़ी जो उपलब्धि है अपने शहर को देने वाले एक होटल हम बना रहे हैं, और जब वो बनेगा हम आपको ज़रूर बुलाएंगे. और आज मैं यहाँ पर आपके साथ खड़ा हूँ तो मुझे बहुत गर्व महसूस होता है कि आज मैं भी इस परिवार का हिस्सा हूँ. तो थैंक यू सो मच मोदी सर. मैं वैसे पंजाब से हूँ, लेकिन मेरी पढ़ाई नागपुर में हुई. नागपुर से मैंने इंजीनियरिंग की, और जितना समय मैंने पंजाब में बिताया उससे दुगना समय मैंने महाराष्ट्र में बिताया है. और जब मैं आप लोगों को देखता हूँ, आपसे बातचीत करता हूँ, तो मुझे ऐसा अपना परिवार ही लगता है कि यार मेरा अपना ही परिवार है, जिनसे मैं हर रोज़ मिलता हूँ और इतना प्यार मिलता है आप लोगों से. मैं यही कहना चाहता हूँ कि जब कोई शहर या कोई राज्य जिसकी जो तरक्की होती है वो तब होती है जब वहाँ पर वैसे लोग आ जाएं, वैसी सोच आ जाए. जब वो सोचते हैं कि हम अपने शहर के लिए क्या बेहतर करें, और फिर उस सोच के माध्यम से उस शहर की तरक्की, उन लोगों की तरक्की, वहाँ पे जो व्यापार होता है उसकी तरक्की होती है. लोग कहते हैं कि पहले बहुत बड़े बिजनेस बनाओ बाद में होटल बनाएंगे. मुझे लगता है कि ये उल्टा है. अगर आप पहले होटल बनाएंगे तो बिजनेस अपने आप आने शुरू होंगे. और मैं आज जब होटल सचिन की ये शुरुआत हुई है, मैं आप सबको यही कहना चाहूँगा कि ये एक बहुत बड़ा कदम है. और ना सिर्फ महाराष्ट्र में बल्कि पूरे हिंदुस्तान के अंदर ये सब जो इनकी ब्रांचेस हैं आएंगी. और मैं आज विश की मेरी मराठी उतनी अच्छी नहीं है, मैं समझ पूरा लेता हूँ, बोल नहीं पाता, तो इसलिए कुछ गलती नहीं करना चाहता. बट कहना यही चाहूँगा कि आज इस परिवार ने जो इस शहर को इतना बड़ा एक माइलस्टोन दिया है, उसके लिए आप सबको बहुत बहुत बधाई हो. संदीप उद्योग समूहाच्या यशस्वी वाटचालीबद्दल प्रास्ताविकातून आदित्यन कोतकर यांनी माहिती दिली. तर सर्वांचे आभार उदयनराजे कोतकर आणि विश्वनराजे कोतकर यांनी मानले. माझा आणि माईकचं अंतर थोडं वाढत चाललेलं आहे, त्यामुळे थोडं बोलताना मागं पुढं होतं. कशामुळं वाढतंय ते होत कळत नाही, पण ज्याची नियत साफ आहे त्याला काही कमी पडत नाही हे परमेश्वर दाखवून देतो. आमच्या परिवाराच्या जीवन सुरुवातीपासून या ठिकाणी उपस्थित असलेले विनायकजी देशमुख साहेब ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी स्वागत करतो. आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने मागच्या काही काळापासून जे काही घडत होतं, काय घडत होतं त्या कोणात आम्हाला जायचं नाही. पण एक सांगतो, व्यवसायावरती आमची निष्ठा आणि प्रामाणिकपणा जो आमच्या आई वडिलांनी आम्हाला घालून दिला. व्यवसाय करत असताना जी सचोटी त्यांनी सांभाळली. काय करत होते वडील? स्वतः किचनमध्ये काम करायचे. त्यांनी काम केलं फार प्लेट पुसण्यापासून तर काउंटरपर्यंत, मग ते कुठलंही काम असो. आईने काय केलं? वडील बाहेर आहेत तर ती आमची आधार वड
खरं म्हणलं तर तिची कमाल आहे. आम्ही सांगतो आज हे हॉटेल चालू केलं, पुण्याला 2-4 झाले, अजून काहीतरी हेलिकॉप्टर घेतलंय, अजून एक चाललंय, अजून दुसरीकडे चाललंय. सगळं कालांतराने येईल. पण या मागचा बॅकबोन जी आधार माया असते ना, आधार वड, आधार माया, ही आमची आई. आम्ही कुठं जरी असलो, बाबा तू जेवला का, तू काय करतो, भाऊ कुठं जरी असले, तुम्ही कधी जेवायला येणार आहे, ही आधार माया. ती आधार माया होती म्हणून आम्ही सगळं करू शकलो. आणि जी सचोटी भाऊंनी दाखवली, फक्त एकट्या पोटी ठेवली नाही. आम्हाला 3 भावांना सांगितलं की तुम्ही मालक जरी असलात, एक काम केलं पाहिजे, तुम्हाला वॉश बेसिन साफ कसं करायचं, मोरीमध्ये भांडे कसे साफ करायचे ते देखील कळलं पाहिजे. भांड्याला लिक्विड कुठलं वापरायचं आणि किती वेळात भांडं साफ करायचं हे आम्ही शिकलो. त्याचा परिणाम काय, ह्या व्यवसायामध्ये बारीक बारीक सचोटी तर मालकाला कळलं तर कर्मचारी आणि कामगार तुम्हाला फसू शकत नाही. आजकाल आपण पाहतो मालक काउंटरवरती बसतो, पाठीमाग काय झालं त्याला कळतच नाही. पण आमच्या वडिलांनी काउंटरला यायला आम्हाला 4 वर्ष लावले, 5 वर्ष लावले, काहींना 7 वर्ष लावले. पहिलं काम शिका. म्हणून आज उद्योग व्यवसायामध्ये संदीप उद्योग समूह आज फक्त भारतामध्ये नाही, येणाऱ्या कालामध्ये कुठं कुठं दिसेल ही आमची पुढची पिढी ठरवणारच आहे. त्याने ठरवलं आहेच. संदीपचं नाव प्रत्येक जण, खरं तर पूर्ण भारतामध्ये संदीपचं नाव फेमस आहे. दिल्लीमध्ये गेलो, कुठे जरी गेलो तरी तिथले लोक म्हणतात की आम्ही अहिल्यानगरला आलो होतो आणि आम्ही संदीपमध्ये जेवलो. कारण कुणीही अहिल्यानगरमध्ये आल्यावर संदीपमध्ये जेवल्याशिवाय जात नाही. एक चांगली वास्तूच म्हणावं लागेल. जे नगरचे पुत्र यांनी अहिल्यानगरचं नाव कुठपर्यंत नेलेलं आहे. आणि जसं आत्ता त्यांनी सांगितलं की लवकरच अहिल्यानगरचं नाव परदेशातही नेणार आहेत, तर मी खरंच त्यांचं मनापासून धन्यवाद करेल. आणि एक आपल्या समोर, आपल्या नगरच्या तरुण पिढीसमोर एक असं परिवार उभा आहे की तुम्ही बघू शकतात की नगरमधनं एवढं मोठं नाव त्यांनी आपल्या कर्तृत्वावर, आपल्या मेहनतीने उभं केलेलं आहे. म्हणजे कष्ट जर केले तर गावातला मुलगा असो किंवा शहरातला मुलगा असो याच्यामध्ये काही फरक नाही. तुम्ही कष्ट केलात तर तुम्ही कुठपर्यंत सुद्धा पोहोचू शकता. आणि मी खरंच खोतकर परिवाराला खूप खूप शुभेच्छा देते. खरं तर साहेब येणार होते, पण दादांनी जसं सांगितलं की साहेबांना मीटिंग होती त्याच्यामुळे साहेब आले नाही. दादा पण येणार होते, पण सध्या राहुरीची पण जबाबदारी दादांवर आहे आणि केरळची सुद्धा जबाबदारी दादांवर आहे, त्याच्यामुळं दादांना येता आलं नाही. आणि पुण्याला सुद्धा मीच होते, तर खरं माझं भाग्य मी म्हणेन की दोन्ही ठिकाणी मला येता आलं. आणि आमच्यासारखे खाणाऱ्या लोकांसाठी तुम्ही एवढी छानशी जागा उभी केलेली आहे, त्यासाठी खरं तर मनापासून धन्यवाद. हा सचिन असू द्या, संदीप असू द्या, उदयराजे असू द्या, इथं जेवल्याशिवाय थांबल्याशिवाय जात नाही. कारण मी तर माझा अनुभव स्वतः सांगतो, आम्ही सुद्धा जेवण केल्याशिवाय पुढं जात नाही. कुठली हॉटेल असू द्या, सचिन असू द्या, संदीप असू द्या. कारण आणि कोणाला जरी विचारलं तर कोणी सांगतं संदीप हॉटेल आणि सचिन हॉटेलसारखं जेवण आणि कुठं मिळत नाही अशी चर्चा ही सगळ्या भागात असते. माझी एकच संधी बोला विनंती राहील की जसं आपण पुण्याला 4 शाखा काढल्या, इथं सुद्धा भरपूर शाखा काढल्या, तर आमची एक विनंती राहिली, संभाजीनगरहून लोक इथे येतात जेवायला, तर संभाजीनगरला जर शाखा काढली, कारण संभाजीनगरला सुद्धा संदीप आणि सचिनची खूप आवड आहे. आणि नेहमी सांगतात की आम्ही नगरला गेलतो, कशाला गेलतो तर जेवणासाठी गेलतो. तर माझी विनंती राहील की आपण सुद्धा तिथे शाखा सुरू कराव्या ही मी आपल्याला विनंती करतो. आणि उद्योगाविषयी मी काही जास्त मार्गदर्शन करणार नाही, कारण आपल्याला सगळ्या क्षेत्रात चांगला अनुभव आहे. चांगल्या सगळं कृषी असून द्या, तुमचं हॉटेल व्यवसाय असून द्या, सगळ्या व्यवसायात की आपलं म्हणजे चांगलं
व्यवसायामध्ये आपण जम बसलेला आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण, जसं मी संभाजीनगरला सांगितलं, लवकरात लवकर आपण तिथं जर शाखा सुरू केल्या तर निश्चित मला वाटतं तिकडच्या येणाऱ्या ग्राहकाची सोय होईल असं मला वाटतं. म्हणून आजच्या प्रसंगी जास्त न बोलता आज गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि यांना कोतकर कुटुंबाला मी खरोखर व्यवसायामध्ये त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्युअर व्हेज हॉटेलला सूद साहेबांसारख्या अतिशय चांगल्या व्यक्तीची, ज्यांच्याबद्दल फक्त सिने अभिनेते म्हणून नाही तर लोकांच्या मध्ये अतिशय आदरानं नाव घेतलं जाणारं असं एकमेव व्यक्तिमत्व आहे. चित्रपटामध्ये अनेक लोक पाहतो आपण, परंतु सूद साहेबांच्या बाबतीमध्ये प्रत्येक लोकांचा पॉझिटिव्ह त्या ठिकाणी व्ह्यू आहे, निगेटिव्ह अजिबात नाही. अशा अत्यंत सुंदर माणसाला या ठिकाणी तुम्ही आणलं, त्याच्याबद्दल अभिनंदन. आणि भानाभावांचे त्यांचे सर्व म्हणजे संदीप, सचिन, सर्व कुटुंबाच्या बाबतीमध्ये ते चांगलेच आहेत. आणि विशेषतः आमच्या तालुक्याचे जावई आहे, भाऊ जावई आहेत, मुलं आमची भाची आहे. त्याच्यामुळं आम्हाला सतत त्यांची काळजी घ्यावीच लागते. खूप चांगलं आहे. संदीप तर पुण्यामध्ये गेल्याच्या नंतर मला वाटतं अति सुंदर काम त्यांनी त्या ठिकाणी उभं केलं आहे. आणि आता परदेशामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ते जात आहेत. अतिशय चांगली बाब आहे. आणि मी हे हॉटेल जे आर्किटेक्ट असतील त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करीन. आणि जे कन्स्ट्रक्शन करणारे जे कोणी मिस्त्री असतील त्यांचे अभिनंदन करतो. आणि याच्यावरती मला वाटतं भानाभाऊंच्या नातूंनीच लक्ष दिलेलं आहे. त्याच्यामुळं त्या दोन्ही नातवांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करील. अतिशय सुंदर अशी वास्तू या ठिकाणी त्यांनी उभी केलेली आहे, त्याच्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. या कार्यक्रमाला संभाजीनगरचे खासदार तथा माजी मंत्री संदीपान भुमरे, माजी आमदार अण्णासाहेब माने, आमदार सुरेश अण्णा धस, आमदार काशीनाथ दाते, धनश्री विखे, संभाजीनगर जिल्हा परिषदेचे सदस्य संतोष माने, उद्योजक चंद्रकांत गाडे, बाळासाहेब केरुनाथ विखे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, राजेंद्र चोपडा, विनायक देशमुख यांच्यासह संदीप उद्योग समूहाचे सुरेखा कोतकर, भानुदास कोतकर, माजी महापौर संदीप कोतकर, सचिन कोतकर, अमोल कोतकर यांसह मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.